श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामीमैचं स्वागत आहे. स्वामी भक्त हो. स्वामी म्हणतात, माणसाच्या परिचयाची सुरुवात जरी चेहऱ्याने होत असली तरी त्याची संपूर्ण ओळख वाणी, विचार आणि कर्मांनीच होते. कोणी आपल्याला वाईट म्हटलं तर फारसं मनावर घेऊ नये, कारण या जगात असा कोणीच नाही ज्याला सगळे चांगले म्हणतील. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. माणसाने हुशार असावे पण अति हुशार नसावं, कारण हुशारीने आपण काही वेळ लोकांना आकर्षित करता येऊ शकतं, पण जेव्हा हृदय जिंकण्याची गोष्ट येते तेव्हा सरळ आणि सहज स्वभाव असणे हे तितकंच आवश्यक असतं. आपण आपल्यासोबत घेऊन फिरतो ते आपलं अस्तित्व असतं, आणि जे आपल्या माघारी चर्चेलं जातं ते आपलं व्यक्तिमत्व असतं. आणि व्यक्तिमत्व जर स्वच्छ असेल तर आपल्या अस्तित्वाला सुद्धा नेहमी लोकांचा सलाम असतो. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आयुष्याचा समतोल हा त्यालाच राखता येतो ज्याने आयुष्य तडजोड आणि कसरतीच्या जीवावर उभा केलेलं असतं. कथा सांगता येत असतात पण व्यथांना शब्द नसतात, त्या भोगाव्या लागतात. आपुलकीचे 4 शब्द मनापासून बोलता आले की आयुष्यात हितचिंतकाची कमतरता कधीच भासत नाही. आवडत्या व्यक्तीपासून मन दुःखी झाले तर हे वाक्य लक्षात ठेवा. दुःख महत्त्वाचे असेल तर त्या व्यक्तीला विसरा, आणि व्यक्ती महत्त्वाची असेल तर दुःख विसरा. आयुष्यात खूप कष्ट, संकट येतच असतात. स्वामी परीक्षा घेतात. अक्षरशः नकोसं वाटतं, पण स्वामी सेवेकऱ्यांना, भक्तांना एवढं खंबीर बनवतात की भविष्यात कितीही मोठा प्रसंग आला तरी तो व्यक्ती त्यातून अलगद बाहेर निघतो. सर्व दुनिया अचंबित होते. ही स्वामींची कृपा असते. जेव्हा तुम्ही स्वामींना शरण जाता तेव्हा त्याची जबाबदारी स्वामी घेतात. जेव्हा आपण ठेच लागून पडतो तिथूनच सुरुवात होते सांभाळून चालायची. मग ती ठेच पायाला लागलेली असो किंवा मनाला पायाची ठेच शरीर जपायला शिकवते आणि मनाची ठेच माणसं ओळखायला शिकवते. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ठेच लागणं गरजेचं आहे, भले ती ठेच पायाला लागलेली असो व मनाला. दोन्ही गोष्टीमधून शिकायला भेटतंच. अशा माणसांच्या सानिध्यात राहा. तुमच्या आयुष्यात जे काही चांगले किंवा वाईट होईल तो माझा प्रसाद म्हणून स्वीकारत राहा. तुम्ही फक्त धीर धरा. जेव्हा तुम्हाला वाटत असेल की आता काही होणार नाही, जेव्हा सर्व काही संपेल त्या क्षणी काहीतरी घडेल ज्यासाठी तुम्ही प्रार्थना करत होता, कारण स्वामींना काही अशक्य नाही आहे. श्री स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. शिष्याने गुरुशी एकनिष्ठ असावं. कितीही संकट आली तरी गुरुची कास सोडू नये. संकटे पूर्वकर्मामुळे येतात. गुरुकृपेमुळे संकटाला सामोरे जायची शक्ती मिळते व त्या संकटातून लवकर सुटका होते. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जेव्हा एक बीज काळोख्या अंधारातून, कठोर जमिनीतून उगू शकतं तर तुम्ही का नाही? जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात. ध्येयासाठी अतोनात प्रयत्न करा. जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल, कारण वेडेच लोक इतिहास घडवतात आणि शिकलेली लोक तो इतिहास वाचतात. लक्षात ठेवा, लोक उगवत्या सूर्याला नमस्कार घालतात, मावळत्या नाही. समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे अधिक भयानक असतात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ महाराजच आपले कुटुंब प्रमुख आहेत अशी ज्यांची भावना आहे त्यांनी श्री स्वामी समर्थ सतत मुखात नाव घेतलं पाहिजे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. कितीही सरकार येतील आणि जातील, आपलं एकच सरकार म्हणजेच श्री स्वामी समर्थ महाराज. अनादी काळापासून या ब्रह्मांडावर ज्यांची सत्ता आणि राज्य असते त्यांना परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात. जिथे सगळे असमर्थ तिथे फक्त श्री स्वामी समर्थ महाराज असतात. चालक, मालक आणि पालक प्रत्येक वेळी, प्रत्येक ठिकाणी आम्ही असतोच. म्हणून जिथे आमचा भक्त असतो तिथे आम्ही आधाराचा हात तयार करतो. आम्ही एका भक्ताला स्वप्नात, जागृत अवस्थेत दृष्टांत आणि अनुभव देऊन माझ्या निष्काम सेवेकऱ्यांचे मार्गदर्शन करतो. त्या भक्ताच्या माध्यमातून मानवाला मार्गदर्शनपर अनेक नवीन मार्ग खुले करतो. प्रत्येक ठिकाणी मीच विराजमान आहे. श्री स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी महाराज म्हणतात,
जो घेईल स्वामी कार्याचा ध्यास त्यालाच स्वामी करतील इतरांपेक्षा खास. म्हणून काही घ्यायचं असेल तर स्वामी कार्याचा ध्यास घ्या. काही वाढवायचे असेल तर आपल्यातले आपापसातले प्रेम वाढवा. आणि काही सोडायचेच असेल तर आपापसातले वैर, दोष, तिरस्कार हेच सोडा. श्री स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आमच्या भक्तीत तक्रार नाही, स्वीकार असावा. स्वामी तुमचा विश्वास पाहता, दिखावा नाही. स्वामींच्या दरबारातून आजपर्यंत कोणीच रिकामा गेलेला नाही आणि जाणारही नाही. फक्त स्वामींनी आपल्या झोळीत काय टाकले हे समजण्याची कुवत असणे खूप महत्त्वाचे असतं. आम्ही तुम्हाला आणि तुमच्या सुखदुःखांना बांधील असतो. तुम्ही जिथून तुमची भक्ती सुरू कराल तिथून स्वामी तुमचा स्वीकार करतील. अक्कलकोटचे मालक, मालकांचे अक्कलकोट. जिथे मालक तिथेच सरकार असणार. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुम्ही शुद्ध अंतकरणाने माझी भक्ती करत आहात ना, तर निशंक राहा, निर्भय राहा. मी तुमच्या प्रत्येक श्वासाचे नियोजन केलेले आहे. मी तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत सोबत आहे. कित्येक जन्म तुमच्या सोबत होतो आहे आणि इथून पुढेही राहणार. प्रत्येक सेवेकरी माझाच आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुझ्या वेदना, दुःख तू न सांगताही समजतं मला. म्हणून तर आलोय मी तुझ्या आयुष्यात. काळजी करू नकोस, तुला सांभाळायला मी आलो आहे. यहाँ आने का सबका सपना होता है, लेकिन अक्कलकोट वही आते हैं जिन्हें स्वामी बुलाते हैं. अक्कलकोट स्वामींचा दरबार म्हणजे सर्व समस्यांचे समाधान आहे, सर्व प्रश्नांचे उत्तर आहे. श्री स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुमच्या जीवनातील कठीण काळासाठी स्वामींना दोष देऊ नका. स्वामींनी त्यातून तुम्हाला शिकण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचे आभार माना. स्वामी कृपा म्हणजे वेगळे काय सांगायचे. माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण हा स्वामी कृपाचा आहे. स्वामी म्हणतात, ह्या ब्रह्मांडात फक्त एकच परम चैतन्याची सत्ता आहे. यालाच आपण श्री स्वामी समर्थ म्हणतो. आणि ही शक्ती मानवी बुद्धीच्या पलीकडे वाटणाऱ्या अशक्य गोष्टी सहज शक्य करते. अहंकारात आणि संस्कारात फरक फक्त इतकाच असतो की नेहमी इतरांना झुकविण्यात आनंद मानतो त्याचे नाव अहंकार, आणि नेहमी स्वतः झुकून इतरांना मोठेपणा देण्यात आनंद मानतो त्याचे नाव संस्कार. कोणत्याही क्षेत्रात नेतृत्व करणे म्हणजे हुकूमत गाजवणे नसून जबाबदारी स्वीकारून लोकांना योग्य दिशा दाखवून सोबत घेऊन सकारात्मकपणे प्रगती करणे होय. सर्वांनीच ही तिहेरी सत्य शिकण्याची गरज आहे. उदार हृदय, दयाळू भाषा, सेवा आणि करुणेचे जीवन ही नेहमीच मानवतेचे सादरीकरण आणि नूतनीकरण करत असतात. चांगली भूमिका, चांगली ध्येय आणि सकारात्मक विचार असणारे लोक नेहमी आठवणीत राहतात, मनातही, शब्दातही आणि आयुष्यातही. देवाने प्रत्येकालाच काही ना काही प्रतिभा भेट स्वरूपात दिलेली असते. त्याचा आपण नक्की असा छान उपयोग करतोय. हीच भेट खऱ्या अर्थाने देवाला परत केलेली सर्वोत्तम भेट असते. म्हणूनच फक्त आणि फक्त आपण मुखात स्वामी समर्थ महाराजांचं नाव घेतलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीची वेळ निश्चित आहे, ठिकाण निश्चित आहे. तुम्ही कुठे जात नाही, तुम्हाला नेले जाते. खेळ तुमचा नसतोच, खेळ त्याचा असतो. म्हणून सगळ्यांनी मुखामध्ये सतत श्री स्वामी समर्थ नावाचा गजर ठेवलाच पाहिजे. स्वामी समर्थांचे नाव केवळ घेतले की आधार मिळाल्यासारखं वाटतं. स्वामींना मानणारे कोट्यवधी भाविक दररोज न चुकता त्यांचे नामस्मरण करत असतात. स्वामी नामामुळे एक वेगळे चैतन्य संचारते. प्रतिकूल परिस्थितीतही सकारात्मकता मिळते. असे अनेक नानाविध अनुभव सांगणारे हजारो जण सापडतील. स्वामींच्या अनेक कथा या स्वामी भक्तांच्या स्वानुभवातून पुढे आलेल्या आहेत. त्यातून सकारात्मकता आणि प्रेरणा मिळते, नवा विश्वास निर्माण होतो, स्वामींवरील श्रद्धा आणखीन बळकट होते. असे अनेक जण सांगतात, स्वामी आपल्या भक्तांना एकटे पाडत नाहीत, अशी मान्यता आहे. अशी एकच गोष्ट आहे अक्कलकोटमध्ये घडलेली. नेमके काय घडले? भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे अशा मंत्राचा पुन्हा प्रत्ययाला कसा आला? महारुद्रावतार नावाचा एक श्रीमंत व्यक्ती होता. त्याची मुलगी राधा उपवर झाली होती, मात्र तिचा विवाह जमवत नव्हता. श्रीमंत घरच्या मुलीला कशी मागणी घालायची या विचाराने अनेक जण त्यांना स्थळे सुचवत नाहीत. श्रीमंत स्थळे यायची, पण अपाट हुंडा मागितला जायचा. हुंडा देणे आणि घेणे महारुद्रवांना अजिबात मान्य नव्हते. शेवटी
स्वामींना स्मरून ते पुन्हा प्रयत्न करतात. काही दिवसांनी सर्व प्रकारे योग्य स्थळ घेऊन राधेचा विवाह निश्चित होतो. महारुद्ररावांना आनंद होतो. स्वामींच्या नामाचा जाऊन सहस्र भोजन घालण्याचा संकल्प ते करतात. स्वामींची भेट घेण्यासाठी महारुद्रावतार येतात तेव्हा सावधगिरी बाळगा, हलगर्जीपणा करू नका अशी सूचना स्वामी त्यांना करतात. मात्र आनंदाच्या भरात महारुद्रावतार स्वामी वचनाला फारसे महत्त्व देत नाहीत. सहस्र भोजनानंतर बाकीचे झोपतात. अरे झोपला काय आहेस? चोर येऊन सर्व लुटून गेले आहे असे स्वामी अचानक अर्ध्या रात्री ओरडतात. महारुद्रावतार पाहतात तर राधेच्या विवाहासाठी केलेल्या सर्व दागिन्यांसह त्यांचे सर्व सामान चोर लंपास करतात. महारुद्रावतार स्वामींना म्हणतात की स्वामी, चोर आले तेव्हाच का नाही सांगितले? यावर स्वामी म्हणतात की अरे आम्ही काय पहारेकरी आहोत का? आम्ही आधीच सांगितले होते सावध राहा म्हणून, पण तुम्ही गाफील राहिलात. महारुद्रावतार स्वामींना शरण जातो. स्वामी सांगतात की 5 चोर होते, शोध घ्या त्यांचाच. महारुद्रावतार आणि चोळाप्पा विचार करतात. तेव्हा चोळाप्पांना स्वामी ज्यांना विवेकाची प्रतिमूर्ती म्हणतात ते फसल गावचे भगवान देशपांडे यांची आठवण होते. महारुद्रावतार आणि चोळाप्पा त्यांच्याकडे जातात. देशपांडे मदत करायला तयार होतात, परंतु माझा एक मित्र आहे, तो गावचा पाटील आहे, त्यांना मदतीला घेऊ शकतो असे देशपांडे सुचवतात. सर्वजण पाटलांकडे जाऊन त्यांना सर्व हकीकत सांगतात. पाटील चोरांच्या एका ठिकाणाची झडती घेतात. तिथे 2 चोर सापडतात. शिक्षा कमी करण्याची लालूच देऊन अन्य 3घांना पकडण्यासाठी चोरांना पाटील तयार करतात. ठरलेल्या ठिकाणी 3 चोर येतात आणि पकडले जातात. महारुद्रावांना त्यांच्या सर्व वस्तू मिळतात. ते स्वामींकडे येऊन म्हणतात की सर्वजण आम्हाला विचारतात की आम्ही स्वामी भक्ती का करतो? सर्व सुख असताना स्वामी उपासनेची काय गरज आहे? तेव्हा मी त्यांना उत्तर देतो की स्वामी भक्तीने समाधान मिळते. आता मला जाणीव झाली की स्वामी भक्तीने आधारही मिळतो. कार्य करताना जेव्हा मन कामापासून परावृत्त होऊ लागतं तेव्हा सद्गुरूंचे नाव त्याला धीर देतं. सद्गुरू माणसाचे भय नष्ट करून त्याला कार्य करण्यासाठी प्रेरित करतं. स्वामी स्मित हास्य करतात आणि म्हणतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. खूप दूरवर पाहण्याच्या नादात चांगल्या गोष्टी अगदी जवळून निघून जातात. त्यामुळे जे तुमच्या जवळ आहेत तेच प्रेमाने सांभाळा. मग त्या वस्तू असोत किंवा आपली माणसं असोत, कोणतेही कारण असो. रागवू नका, चिडू नका, मोठ्याने बोलू नका. मन शांत ठेवा, विचार करा, नंतर अंमलबजावणी करा. त्रास फक्त तुम्हालाच, सुख फक्त तुम्हालाच, मन शांती सुद्धा तुम्हालाच. विचार ही एक विलक्षण शक्ती असून तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे. म्हणून विचार बदला म्हणजे नशीब बदलेल. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुझ्या वेदना, दुःख तू न सांगताही समजतं मला, म्हणून तर आलोय मी तुझ्या आयुष्यात. काळजी करू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जिंकल्यावर गोळा होणारी आपली नसतात, पण जिंकायच्या अगोदर खडतर प्रवासात सोबत होती ती आपली असतात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तर बघा, या स्वामी संदेशातून आपल्याला खूप काही शिकायला मिळतं आहे. हा स्वामी संदेश आपल्यापर्यंत, ज्या स्वामी भक्तांपर्यंत पोहोचेल त्याच्या आयुष्यात खरंच स्वामी महाराज आशेचा किरण नक्की आणतील आणि ह्या स्वामी संदेशातून तुमचं आयुष्य भरभराटीला येणार हे नक्कीच. तर हा स्वामी संदेश जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा की जेणेकरून या संदेशातून जास्तीत जास्त लोकांचे दुःख, संकट दूर होतील आणि त्यांचा दुआ, त्यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल. भेटूया अशाच एका नवीन संदेशासोबत. तोपर्यंत धन्यवाद.